हाय, आजची रेसिपी झणझणीत आणि चमचमीत आहे बरं का, कारण ती मसाले वांगा आहे. ही गावरान वांगी घेतलीत मी, चिरून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर त्याला लागणारा मसाला, खोबरं, लसूण, शेंगदाणे भाजलेले, कोथिंबीर, अख्खे धने थोडे घेतलेत मी. हे दरदर वाटून घ्यायचं आपण, वाटून पाणी न घालता. चवीनुसार मीठ, गरम मसाला, हळद आणि लाल तिखट मिक्स करायचं. छान मसाला मिक्स करून घ्यायचा आणि वांग्यामध्ये भरून घ्यायचा. अलगदपणे वांग्यात मसाला तो भरायचा आणि थोडंसं दाबायचं, म्हणजे ते शिजताना बाहेर येत नाही. हे बघा, चारही बाजूनं दाबून घ्या मसाला आतमध्ये. पाणी न घालता वाटण करा, म्हणजे छान वांगे होतात. पाणी घातलं की ते गिजगा होतो मसाला. नंतर एक स्वच्छ कढई घ्यायची, त्यामध्ये तेल घालायचं. तेल जरा थोडं जास्तच घ्या. जिरे आणि मोहरीची फोडणी तर लागणारच. नंतर कांदा आणि टमॅटो बारीक चिरलेला आणि राहिलेला थोडा मसाला आपल्याला त्यात ॲड करायचं. हे बघा असं. आणि मसाल्याचं भांडं असतं, त्यात पाणी घ्यायचं आणि ते पाणी त्यात ॲड करून ते शिजवायचं मसाला, आणि त्यात वांगी अलगदपणे सोडून द्यायची. मस्त खावा आणि स्वस्त राहा. माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा.